आज आमच्यासोबत काय घडलं सांगतेच तुम्हाला. ब्लॉग कुठे स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? मी सोनू आसवले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सोनाज फॅमिली ब्लॉग. तर तुम्ही कशा आहात नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, हसत राहा, खेळत राहा आणि ब्लॉग आपले नेहमी बघत राहा. तर आता वाजले सकाळचे 6. मी मगाशी 5:30ला उठले आहे. तर मी आपले काम चालू करून दिले, कारण मी म्हटलं मुलांचा टिफिन तरी करून द्यावं, मग गडबड होईल ते उठले की. तर आज चिरागची स्कूल आहे, तर अदूला सुट्टी आहे. सांगतेच का म्हणून सुट्टी आहे. तर आज चिरागच एकटा स्कूलमध्ये जात आहे, तर त्याच्यासाठीच मी आज पराठे बनवत आहे. एवढी थंडी होती तरी त्याला मी म्हटलं की आज थोडं मी स्कूलमधून आल्यानंतर तुला आंघोळ करून देते, तरी पण तो सकाळीच आंघोळ करून गेला आहे. एवढी थंडी लागत आहे, पण उशीर होऊन जाईल ना. नाही इतक्यात माझं लक्ष थोडं दुर्लक्षच होत आहे, कारण मी आता ब्लॉग बनवत आहे, त्याच्यामुळे इतर कामही मला जास्तचे झाले आहे. म्हणून आज चिकूच्या पप्पानेच त्याची बॅग पॅक केली. दोघे पण मिळून आता बॅग पॅक करून राहिले. मला काही आवाज देत नाही, स्वतःच दोघे मिळून आपले बॅग पॅक करत असतात. तर इथं बॅग पॅक केली. त्यानंतर त्याला मी दिलं टिफिन. इथे सांगत आहे की टिफिन मी मागच्या बॅगीमध्ये मागच्या खाण्यात ठेवलं आहे, असं म्हणून त्याला सांगत आहे. नाही तर त्याला माहीतच नाही राहणार, म्हणून मी त्याला सांगत आहे. अद्विकला सुट्टी आहे म्हणून तो आज नाराज आहे, कारण त्याला वाटत आहे की मलाही सुट्टी असती तर बरं झालं असतं, म्हणून तो आज नाराजच आहे. त्याची इच्छा होती की गेलं तर दोघं पण जाऊ, नाही तर दोघं पण सुट्टी घेऊ. पण मी म्हटलं नाही, तुझं आता थोड्या दिवसांनी त्याचे पेपर पण एक्झाम पण स्टार्ट होणार आहे, म्हणून आता रेग्युलर जाणं खूप महत्त्वाचं आहे, कारण आता ट्रायल पेपर चालू आहे त्याचे, म्हणून मी त्याला स्कूलमध्ये पाठवत आहे. इथं चिकू स्कूलमध्ये गेल्यानंतर मी लागली आपले कामं करून घेत आहे. मी घराची पहिले झाडलोट, कारण झाडलोट केल्यानंतरच बाकीचे कामं करणार. माझी चिल्ली पिल्ली खूप हुशार आहेत. मी बाहेर भांड्याचा पसारा, त्याच्यासोबत थोडे देवसुद्धा घासायला ठेवले होते. पण अदूला वाटलं की बडी मम्मीला खूप काम आहे, म्हणून तो स्वतःच घासायला बसला. त्यालाही माहीत आहे की मम्मीच्या मागं खूप कामाची ओढताण आहे, म्हणून तो पण मला खूप मदत करत असतो. तर तो स्वतःच बसला. मी त्याला सांगितलं पण नाही, पण तो अचानक बसला. मला त्याचं इतकं कौतुक वाटलं की लहान असूनसुद्धा आपल्या मम्माला किती काम आहे हे तो समजून घेऊन स्वतः कामाला लागला. हे माझ्यासाठी खूपच नवलाची गोष्ट आहे. मला स्ट्रॉबेरी खूप आवडते, तर खूप दिवसांनी आमच्या घरी स्ट्रॉबेरी आली. तीच मी आणि अदू खात होतो. अदूने माझ्या तोंडात एक आणून टाकली. तर इथंच करत आहे आमच्या जाऊबाई यांनी आईसाहेब भांडे घासायचं काम. मी घासायला जाणार तर त्यांनीच करून टाकलंय माझं काम. चांगलं येतात. छान येत आहे माझं चेहरा. हो. इकडंच दाखव, जास्त नको दाखव तू. हो. अरे आपण आता चष्मा ब्रश आहे का? हो. होते फुसफुस. होते फुसफुस. हो होय ना एवढं. तर आज आहे अदूचा रिझल्ट. अदूची टेस्ट झाली, त्यानंतर त्याचा रिझल्ट लागला. क्रिसमस नंतर त्याचा रिझल्ट लागणार होता, तो दिवस आला आहे. तर म्हणून आज मी आणि माझ्या जाऊबाई दोघे पण मिळून जात आहोत स्कूलमध्ये. त्याचबरोबर आम्हाला स्कूलचे काम पण होते, म्हणजे आम्ही 2 महिने झाले इन्स्टॉलमेंट भरलंच नव्हतं स्कूलचं, कारण आज उद्या करत करत आमचा असे दिवस निघून गेले. इन्स्टॉलमेंट भरणं आमचं बाकी होतं, म्हणून म्हटलं चला रिझल्ट पण पाहणं होते आणि आपला स्कूलचा इन्स्टॉलमेंट पण भरणं होते, कारण त्यांचा फोन येण्यापेक्षा आपणच स्कूलमध्ये भरून दिलं तेवढं चांगलं, म्हणून आम्ही दोघी पण जावा स्कूलमध्ये निघालो. तर इथं जातो आम्ही स्कूलमध्ये. जायच्या वेळी आम्ही ॲटोने गेलो. चला म्हटलं आज कोणीच घरी नव्हतं आम्हाला घेऊन जायला, तर म्हटलं कशाला कोणाची वाट बघायची आणि कशाला त्रास द्यायचा, कारण लोक आमचे खूप बिझी होते, कारण हे दिवस सगळ्यांचेच आमच्या घरातले सगळेच बिझी असतात या दिवशी. तर म्हणून म्हटलं चला आपण दोघीच निघून जाऊ. मग आम्ही दोघींनी तयारी केलं, पटापट कामं उरकवले आणि आम्ही दोघी पण निघालो. तर अजून बघू शकता तुम्ही किती नर्वस आहे. आणि या दादाला स्कूल कुठं आहे माहीतच नव्हतं. त्यांनी आम्हाला 1 किलोमीटर आत नेलं होतं आणि त्यानंतर सांगितलं इकडे आहे, म्हणून त्यांनी ॲटो पुन्हा फिरवला. हो, आबूचा ॲटो आहे ना. हो, रिझल्ट पाहायला आलो म्हणजे साईन करायला लागतं. चला साईन करूया. एकटीने केलं तर चालेल ना.
तुमची कधीपर्यंत ड्युटी आहे? माझी संध्याकाळपर्यंत. संध्याकाळपर्यंत आहे. आज माझ्यासोबत खूप मोठा प्रँक झाला आहे. तो म्हणजे मला माझ्या मोबाईलवर स्कूलचा मेसेज आला होता. तो ऑफिसचा टाईम होता, पण मी त्याला समजले की स्कूलचा टाईम आहे, म्हणून मी चिरागला कमी बुक पाठवलेत, म्हणजे 4-5च पिरियडचे बुक पाठवले. आणि इथं मला माहीत झालं की स्कूल त्याच्या रेग्युलर टाईमवर आहे. इतकं बेकार वाटलं, कारण मी त्याचे थोडेसेच म्हणजे 5 पिरियडचेच बुक त्याच्या बॅगमध्ये टाकायला सांगितले. आणि इथं येऊन आम्हाला माहीत झालं की स्कूल त्याच्या रेग्युलर टाईमवर आहे. त्याचे 3 पिरियड मिस होणार होते. माहीत नाही तो कसा करेल. पहले हाँ ठीक है चला ना एक बाहेरूनच आहे ना बाई. चला पहिले इन्स्टॉलमेंट भरून घेऊ, मग नंतर रिझल्ट. चलो इन्स्टॉल भरावंच लागेल आहे ना. बरं झालं पैसे घेऊन आलो, नाही तर हां पैसे घेऊनच आलो होतं. नो रिझल्ट. हां नो रिझल्ट. अदू पैसे नसतं घेऊन आलो असतं तरी बाळा. आपल्याला काही रिझल्ट पाहायला मिळाला नसता. चला पहिले पैसे भरून देऊ इन्स्टॉलमेंट, त्यानंतर रिझल्ट. स्कूलच्या ऑफिसमध्ये एंट्री केल्यानंतर इतका सुंदर क्रिसमसचं डेकोरेशन करून ठेवलं होतं, खूपच सुंदर. म्हणजे क्रिसमसच्या ज्या मुलांनी तिथं पार्टिसिपेट केलं होतं त्यांच्या सगळ्यांचे इथं स्टॅच्यू, म्हणजे जे काही त्यांनी बनवलं आहे ते सगळं इथं पद्धतशीर मांडणी करून ठेवली होती. म्हणजे त्यांचा जन्म कसा झाला आहे, येशू ख्रिस्तांचा जन्म कसा काय झाला आहे, म्हणजे सगळं ते जन्मापासून त्याची जे काही जीवनगाथा आहे ते सगळं इथं रेखाटलं गेलं आहे. मला पाहून इतकं भारी वाटलं की खूपच मस्त होतं, म्हणून तुम्ही कॅप्चर करायचं ठरवलं. ते आपल्या मी मोबाईलमध्ये कॅप्चर केलं आहे. तुझी इन्स्टॉलमेंट भरल्यानंतर मी इथं भरत आहे चिरागची फी भरल्यानंतर जाणार आहे मी रिझल्ट बघायला. माहीत नाही चिराग म्हणजे अदूचा काय रिझल्ट लागला आहे, त्यांनी कसं काय पेपर सोडवले ते आता आपल्याला माहीतच होईल. 98 लावण्य आहे. अच्छा हे बरोबर आहे. हे होतं बाळा, असा असं उलटा असं होतं. गेलंच नाही याला करेक्ट, याला राऊंड केलंय. गलत याला करायचं होतं ना, गलत याला गोला करायचं असं केलं. काही हरकत नाही. समजलं नाही, ठीक आहे. क्वेश्चन समजलं. हे सगळं बरोबर आहे. त्याला काय समजायचं इकडे बरोबर आहे, इकडे पण बरोबर आहे, इकडे आहे. अरे बाप हुशार आहे मुलगा. ठीक आहे. एडे पाहिजे थर्ड रँक आला तुझा. मस्त. तू बोलत का नव्हता टीचर सोबत? नंबर आला ना, नंबर. कन्फ्युज होऊन होता काय बोलू काय नाही. तर हे आहे स्कूल, मस्त असं प्रशस्त बिल्डिंग आहे, छान आहे. इकडे गार्डन आहे. अद्विक तू इथे खेळते का? तुम्हाला खेळायला देतं? खेळायला देतं कसंच आहे शोपीस? खेळू देते का बाळा इथं? बरं तुम्हाला खेळायला देतं का म्हणलं या प्लेग्राऊंड मध्ये? नक्की? मस्त आहे ना, एक नंबर. तुला हे स्कूल आवडते का दुसऱ्या स्कूलमध्ये? चांगलं वाटते. या स्कूलमध्ये चांगलं वाटते. मॅडम पण मस्त आहे चिराग अदूच्या. हाय आमचा अद्विक चल घरी. अद्विक चल घरी. मस्त आहे ना अद्विक? स्टडी करत आहे. नकलीच अद्विक वे का? क्यूट आहे. मस्त आहे. स्टॅच्यू मस्त आहे ना. चला तुम्हाला पण दाखवते अद्विकच्या स्कूल मधलं स्टॅच्यू. इथे स्पोर्ट बद्दल सांगितलं आहे की मुलांना स्पोर्ट किती महत्त्वाचा आहे. मुलांची ॲक्टिव्हिटी स्पोर्टमध्ये पाहिजे, तरच त्यांची फिजिकल ग्रोथ होईल, मेंटली फिजिकल दोन्ही पण. मस्त. काम
आटोपल्यानंतर आम्ही आलो बस स्टॉपवर. तर इथं आम्ही वाट पाहत आहोत ॲटोची. तशी आम्ही बसचीच वाट पाहत आहोत. मिळाली ती बस, नाही तर आम्ही ॲटोने निघून जाऊ, कारण बसचा पण टाईम झाला होता. म्हणून म्हटलं मिळाली ते बसने जाऊ, नाही तर ॲटो तर आहेच आपला. इथं पाहते तर एवढा राडा झाला आहे. म्हणजे बसमध्ये आपण जे काही असं सोन्याचे वगैरे दागिने घालून येतो हे खूपच फायनली danger आपल्याला आहे. सीट मिळाली आहे. हे आपले सबस्क्रायबर नवीन इथंच मिळाले आपल्याला. तर चला निघत आहे आता मी. सांगायचा तात्पर्य हाच की जेव्हा कधी आपण पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करतो तेव्हा ज्या काही आपल्या मौल्यवान वस्तू आहेत त्या घरीच काढून ठेवलेल्या बऱ्या. कारण आज तसंच घडलं आहे. एका आजीबाईची कोणीतरी बसमध्ये चढायच्या वेळी कोणीतरी त्यांची चेन काढून घेतली, त्यांना माहीतच नाही झालं. म्हणून अशी गोष्ट आपल्यासोबत घडू नये म्हणून आपण वेळी सावध झालेलं बरं. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.